नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित आजच्या 5व्या दिवशी श्री दुर्गा माता दौड बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. देव, देश आणि धर्मरक्षणाची प्रेरणा देणाऱ्या या दौडीत खासबाग, भारतनगर, वडगाव आणि जुने बेळगाव परिसरातील हजारो शिवप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. बसवेश्वर चौक, खासबाग येथील श्री दुर्गा माता मंदिरापासून या दौडीचा प्रारंभ झाला. तब्बल 13 किलोमीटर लांबीची दौड आज आयोजित करण्यात आली होती, जी विविध भागातील अनेक गल्ल्यांमधून मार्गक्रमण करत निघाली. या दरम्यान पारंपरिक पेहरावात भगवे फेटे, ध्वज आणि पताका घेऊन तरुणी, महिला, बालक आणि वृद्ध मंडळींनी दौडीत सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर चैतन्यमय आणि भगवमय झाले होते. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या राहून नागरिकांनी दौडीचे जोरदार स्वागत केले. शिवकालीन वेशभूषेत उभे असलेले बालचमू आणि चौकात उभारण्यात आलेली छत्रपती शिवरायांची मूर्ती दौडीचे विशेष आकर्षण ठरले होते. दौड संपल्यानंतर वडगाव येथील श्री मंगाई देवी मंदिरात देवीची आरती करून या दिव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली. बेळगाव तालुक्यातील हिडकल इथून पंढरपूरला पायी निघालेल्या भाविकांना रायबाग तालुक्यातील हारोगिरीजवळ भरधाव मोटारीने धडक दिल्याने 7 जण जखमी झाले आहेत. समर्थ पाटील वय 15, पारगौड पाटील वय 40, भरतेश पाटील वय 26, गोपाळ सुर्णावर वय 20, संतोष पाटील वय 27, हालप्पा पाटील वय 22, आकाश पाटील वय 12 अशी जखमींची नावे असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर मोटर रस्त्याच्या बाजूला धडकली आणि चालकही जखमी झाला. अपघात इतका भीषण होता की काही भाविकांना कारने फरफटत नेले तर काही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पाहणी केली आणि अपघाताची नोंद हारोगिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बेळगाव शहरासह तालुका परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली. दुपारनंतर संततधार पावसाने जोर पकडला होता. नवरात्र आणि विजयादशमी सारख्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी गर्दी होत असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सततच्या पावसामुळे शहरात ढगाळ वातावरण आणि गारठा निर्माण झाला आहे. अनेक सखल भागात पाणी साचले असून रस्त्यावर देखील पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडे बाजार बेळगाव मधील आपल्या सुवर्ण दालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज कर्नाटक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यात सुरू असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या बैठकीत उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, मंत्री एच.के. पाटील, शिवराज तंगडगी, कृष्णा भैरेगौडा, रहीम खान, भैरती बसवराज, मधु बंगारप्पा आणि बोसराजू आदी उपस्थित होते. बैठकीत सर्वेक्षणाच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, आलेल्या अडचणी आणि पुढील टप्प्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना अचूक आणि पारदर्शक माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले. तसेच सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. कर्नाटक सरकारच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक निकषावर आधारित बेळगावात जातनिहाय जनगणना मोहिमेला तांत्रिक अडचणीमुळे झळ बसत आहे. जनगणनेसाठी नियुक्त शिक्षकांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यात आलेल्या विशेष ॲपमध्ये अनेक कुटुंबांची माहिती नोंदविलेली नसल्याचे उघड झाले आहे. बेळगावातील कपलेश्वर कॉलनीत 70 घरापैकी केवळ एका घराची नोंद ॲपमध्ये उपलब्ध असून उर्वरित 69 घरे आणि त्यातील सदस्य गणनेपासून वंचित राहिले आहेत. घरांच्या आयडी नंबरमध्ये तफावत असल्यामुळे ही समस्या उद्भवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मराठा समाजाचे नेते कपिल भोसले यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले की शिक्षकांची यामध्ये काही चूक नसून त्यांना योग्य सुविधा न मिळाल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. मालवण सागरी किनारपट्टीवर विनापरवाना मासेमारी करत असलेली कर्नाटक राज्यातील हायस्पीड ट्रोलिंग नौका सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने बुधवारी पहाटेच्या सुमारास कारवाई करत ताब्यात घेतली. ही कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम 1981 व सुधारित अधिनियम 2021 अंतर्गत करण्यात आली असून नौकेला सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आले आहे. राज्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून विनापरवाना मासेमारी करणाऱ्या हायस्पीड व खासगी नौकांवर कठोर कारवाईचे आदेश मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.
कर्नाटक सरकारच्या प्रस्तावित सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण 2025 संदर्भात मराठा समाजाने नोंदणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सकल मराठा समाज वडगाव विभागाची बैठक गणेश मंदिर संभाजीनगर वडगाव येथे पार पडली। बैठकीत मराठा समाजाचे नेते जयराम हलगेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यांनी यावेळी असे आवाहन केले की सर्वेक्षणात धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी आणि मातृभाषा मराठी असा स्पष्ट उल्लेख करावा। सामाजिक कार्यकर्ता माधुरी जाधव यांनी मराठा बांधवांनी पोटजात कुणबी अशी नोंद आवर्जून करावी, तसेच पक्षभेद बाजूला ठेवून एक संघ समाज म्हणून कार्य करण्याचे आवाहन केले। या प्रसंगी शिवानी पाटील, प्रतिभा सडेकर, उमेश पाटील आणि अमोल देसाई यांनीही आपले विचार मांडले। बैठकीस भाऊसाहेब पाटील, नीता चंदगडकर यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। बेळगावमधील गोवावे सर्कल जवळील महावीर भवन येथे सुरू झालेल्या लाईफस्टाईल फर्निचर प्रदर्शनात आकर्षक सवलतीची मोठी ऑफर देण्यात आली आहे। ग्राहकांना केवळ ₹1 डाऊन पेमेंटमध्ये कॉर्नर सोफा, इम्पोर्टेड सोफा, 3+1 सोफा, डायनिंग टेबल, बेडरूम सेट मिळणार आहेत। यासोबत टीव्ही कॅबिनेटवर ड्रेसिंग टेबल मोफत दिले जात असून या ऑफर अंतर्गत सर्व फर्निचरवर 75% पर्यंत सवलत उपलब्ध करून देण्यात येत आहेत। ही खास ऑफर केवळ 22 ऑक्टोबर 2025 पर्यंतच लागू असणार आहे। त्यामुळे फर्निचर खरेदीची योजना आखणाऱ्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असून याचा लाभ घेण्यासाठी लाईफस्टाईल फर्निचर प्रदर्शन महावीर भवन गोवावे सर्कल जवळ हिंदवाडी बेळगावला भेट द्यावी असे आयोजकातर्फे कळविण्यात आले आहे। बेळगावातील पंतबाळेकुंद्री गावात श्री दुर्गामाता दौडच्या पार्श्वभूमीवर गावात लावलेले शुभेच्छा फलक व झेंड्याचा अज्ञात समाजकंटकांनी अवमान केला आहे। या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला असून उगाचच शांततेला तडा देण्याचा प्रयत्न झाल्याचे नागरिकांनी सांगितले। संभाव्य तणाव टाळण्यासाठी दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे। यावेळी भाजपा बेळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, ग्रामीण मंडळ अध्यक्ष युवराज जाधव, येल्लेश कोलकार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे। शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवी मंदिरात अंबाबाईच्या देवीच्या रूपात आरास करण्यात आली होती, जी भाविकांचे विशेष आकर्षण ठरली। या दिवशी झालेली पूजाविधी आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती। यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही आरास भाविकांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा अनोखा संगम ठरली। 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची। सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना। 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत, फक्त सभासदांकरिता। नियम व अटी लागू। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील मोहनगा दड्डी येथील जागृत श्री भावेश्वरी देवी मंदिरात नवरात्रोत्सवाचे धार्मिक आणि भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे। या पावनस्थळी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असून तेल अर्पण करत आपल्या मनोकामना व्यक्त करत आहेत। विशेषतः शुक्रवारी मोहनगा परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती मंदिरात पाहायला मिळाली। हुक्केरी तालुक्यातील हे प्राचीन मंदिर सीमा भागातील भाविकांचे आध्यात्मिक केंद्र बनले आहे। नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विशेष सजावट, पूजन आणि आरतीचे आयोजन करण्यात आले असून भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला आहे। हिरणवाडी येथील श्री बीरलिंगेश्वर मंदिरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यापीठ आणि क्रांतीवीर संगोळी रायण्णा युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त चैतन्य देवतांचे दर्शन आणि आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। राजयोगिनी ब्रह्माकुमारी विद्याताईंनी देवीच्या विविध रूपांची आध्यात्मिक भूमिका स्पष्ट करत उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यांनी यावेळी सांगितले की देवीचे प्रत्येक रूप हे विशिष्ट शक्तीचे प्रतीक असून आत्मिक शुद्धता, ज्ञान, समृद्धी आणि दुर्गुणांचा नाश यासाठी पूजनीय आहे। उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने हा कार्यक्रम अनुभवला। कार्यक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। बेळगावच्या बापटगल्ली कार पार्किंग परिसरातील श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध प्रकारच्या देखाव्यांनी सजावट करण्यात येत आहे। आज शुक्रवारी विशेष आकर्षण ठरलेल्या 51 खणांच्या आरासाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले। या आगळ्या वेगळ्या सजावटीमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हालेला दिसून आला। नवरात्रोत्सवानिमित्त बेळगाव शहरात दररोज दुर्गामाता दौड उत्साहात पार पडत आहे। यानिमित्त आज वडगाव, खासबाग आणि जुने बेळगावात आज शुक्रवारी दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते। याचे औचित्य साधून वडगाव परिसरातील नाझर कॅम्प येथील रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेचा ऐतिहासिक क्षण आकर्षक रांगोळी रेखाटून साकारला होता। याकरिता त्यांना सुमारे 12 तास मेहनत घ्यावी लागली होती। या कलाकृतीचे नागरिकांनी विशेष कौतुक केले असून सदर रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील असंख्य नागरिक गर्दी करत आहेत।
बेळगाव शहरात भव्य श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येत असून ही दौड उद्या शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी 6व्या दिवशी सदाशिवनगर येथील श्री हरिद्रा गणेश मंदिरापासून सुरू होऊन विविध मार्गावरून पुढे सरकणार आहे। यात्रेचा मार्ग सदाशिवनगर मेन रोड, गणेश चौक, सदाशिवनगर दुसरा मेन, चौथा क्रॉस, बेलदार छावणी, मरगाई मंदिर तसेच सदाशिवनगर पहिला मेन 1 ते 5 क्रॉस आणि नेहरू नगरचे 3 क्रॉस, कोल्हापूर सर्कल, जवान क्वार्टर्स, सुभाषनगर, मराठा मंडळ रोड, वडरवाडी, रामनगर, अशोकनगर मार्गे पुढे जाणार आहे। या दौडीची सांगता शिवबसनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात होणार असून यामध्ये शेकडो भक्त सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसंच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।